हॅलो हाय नमस्कार, कसे आहात तुम्ही? आय होप की सगळे मजेत असाल. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर इथे तुम्ही कमेंट बघितली असेल, तर त्यांनी कालच्या व्हिडिओला सांगितलं आहे की माझ्या मते महिलांनी घर, स्वयंपाक, आपलं मूल, आपले घरातले पती वगैरे सगळ्यांना सांभाळायचं आणि आनंदी राहायचं किंवा माहेरच्या लोकांमध्ये आनंद राहायचं. त्यांनी छान सांगितलं आहे. खूप जुने माझे सबस्क्रायबर आहेत, म्हणजे जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे, जसं माझं पहिले शॉर्ट व्हिडिओपासून मी टाकायला सुरुवात केली होती तेव्हापासून ते माझे व्हिडिओ बघत आहेत आणि कंटिन्यू आत्तापर्यंत बघत आहेत. वयाने मोठे आहेत, त्यांनी मला त्यांच्या मुलाच्या लग्नाचंसुद्धा इन्व्हाइट केलं होतं. वयाने मोठे आहेत, त्यांना जास्त अनुभव आहे, त्यामुळे त्यांनी सांगितलं ते मला बरोबर वाटलं. पण ते सांगत होते आपल्या मुलांकडे, आपल्या परिवाराकडे लक्ष द्या आणि त्याच्यात सुखी राहा. तर हो, मी त्याच्यात सुखी तर आहेच. माझ्या मुलाकडे तर माझं सारखं लक्ष असतं. म्हणजे काम जरी करत राहिली तर त्याला मी माझ्या डोळ्यासमोरच ठेवते. तो झोपला की तरच मी काम धरून बसते, नाहीतर मग त्याच्यासोबत एक जण कोणीतरी असतं. मी तुम्हाला नेहमी ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये सांगत असते की माझ्या घरातले लोक त्याला 5 मिनटंही सोडत नाही किंवा मी पण त्याला सोडत नाही. आमचं सारखं लक्ष असतं, कारण तो खूप आगाऊ असल्यामुळे त्याच्याकडे सारखं लक्ष ठेवावंच लागतं. कारण लहान मुले आगाऊपणा करणारच आहे आणि त्याच्याकडे लक्ष द्यायचं काम आपलं असतं. तर तसंच आमचं लक्ष असतं त्याच्याकडे. आणि घरातल्यांचं म्हणशाल तर घरातल्यांकडे पण मी फक्त यूट्यूबवरती मी व्हिडिओ बनवण्यासाठी नाही दाखवत, तर मी रिअल लाईफमध्ये सुद्धा अशीच आहे. आणि जास्त म्हणजे व्हिडिओमध्ये तरी कमी दाखवतो, रिअल लाईफमध्ये जास्त असतात, कामं असतात, फॅमिलीकडे जास्त लक्ष दिलं जातं. व्हिडिओमध्ये तरी कमी दिसतं, पण रिअल लाईफमध्ये तसं जास्त आहे. तर इथे बघा, इथे दळण वगैरे करत होती, तर समोरच माझ्यासमोर मोक्षी झोपलेला आहे, त्याच्याकडे लक्ष पण ठेवत होती, दळण पण करत होती. इथे दळण वगैरे सगळं साफ करून झालं आणि मी आईंजवळ पाठवून दिलं दळण करायला. तोपर्यंत जे राहिलेले घरातले फरची वगैरे पुसायचं काम होतं, तेच मी आता करून घेत होते. आणि ते पिठाचा डबा वगैरे धुवून ठेवणार होती, कारण तिकडनं पीठ दळून आणलं की लगेच त्याच्यामध्ये डबा सुकला की मी त्याच्यात पीठ वगैरे भरून ठेवून देईल म्हणून. तर तेच इथे माझी साफसफाई चालू होती. आणि आज ना आपल्या मोक्षीचा बड्डे आहे, तर त्याला बड्डेच्या खूप छान शुभेच्छा दिल्या तुम्ही सगळ्यांनी. छान आपला. आणि पैशांचा विषय म्हणजे असा की मी यूट्यूबचं, मला त्यांनी ते पण कमेंटमध्ये सांगितलं, तुम्ही यूट्यूबवर काम नाही केलं, उत्पन्न म्हणजे पैसे वगैरे कमवण्याच्या नादात नाही लागायचं. मेन म्हणजे अशी आपली सरळ भाषा आहे, त्या भाषेत मी सांगते. तर मी पैसे कमवायचा विषय नाही सांगत, असंच सहज असंच लेडीजचा असा विषय असतो, काहीतरी केलंच पाहिजे, मी हातभार थोडा तरी लागलाच पाहिजे. प्रत्येकाचं असतं, मग कितीही असलं, घराचं संपत्ती असू द्या, काही ऐशो आराम कितीही असलं तरी महिलांचं असं असतं की मी थोडं का असं ना केलं पाहिजे. आणि त्यापेक्षा ना मी आज सकाळीच बघितलं, काम नसलं की लोक रिकामे कामं करत बसतात. जसं की आमच्या घरासमोरच ना एक इथे भांडण झालं, म्हणजे दुसरे होते आणि मोठे होते, असेच भांडण करत होते. तर ना ज्यांना काम नसतं, मला असं वाटतं ज्यांना काम नसतं ते असे भांडण वगैरे करत बसतात किंवा गप्पा वगैरे गॉसिप वगैरे करत बसतात. तर मला तर नाही आवडत असं रिकामा वेळ बसायला, वेळ आपला वाया घालायला. मला सारखं काही ना काही काम करत राहायला आवडतं. आणि नाही काम राहिलं, जरी आराम करत राहिली, झोप नाही पण लागत राहील, तर मोबाईलमध्ये काही ना काही सर्च करत राहते, काही ना काही बघत राहते. कारण झोप मला आवडत नाही जास्त. म्हणजे मी आज सकाळी मी 3 वाजेपासून उठून बसले, कारण मोक्षीचा बड्डे होता. तर मी स्टेटस वगैरे ठेवलेला नव्हता, तर स्टेटस वगैरे ठेवला मी. आणि त्याच्यामध्ये नेट प्रॉब्लेम येत होता, त्याला मी खूप वेळ म्हणजे डाउनलोड वगैरे व्हायला वेळ लागत होता त्यामुळे. आणि मी आज यूट्यूबला पण पोस्ट केली आहे मोक्षीच्या बड्डेची, त्यामुळे त्यांनी त्या जे व्हिडिओ बघतात त्यांनी छान छान कमेंट केले आणि छान मोक्षीच्या बड्डेचे म्हणजे शुभेच्छा दिल्या, त्यामुळे धन्यवाद सगळ्यांचे. आणि ते बघा, मी मोक्षूला झोपवून दिलं, त्यानंतरच मशीन म्हणजे उठला होता, परत त्याला झोपवलं, त्यानंतर परत मशीनचं काम धरून बसले. तर माझं लक्ष माझ्या परिवाराकडे पण आहे आणि घरामध्ये पण आहे. सगळ्यांचा नाश्ता वगैरे पण झाला आणि मी आता माझं काम पण संपवलं. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा.